महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। एक्सप्रेस वेचा स्थानिकांना काही फायदा नाही आहे। त्याचं कारण आमची सायकल त्या रस्त्यावर जाणार नाही, मोटरसायकल जाणार नाही, ट्रॅक्टर जाणार नाही, बैलगाडी जाणार नाही। पण आम्हाला याचा फायदा काय? आम्ही विकासाच्या आड येत नाही। शरद जोशी आम्हाला नेहमी सांगायचे, आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर जर तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर आमचा त्याला विरोध आहे। हे खोटं आहे की बाबा प्रगतीला आम्ही अडथळा आणतो, एवढे करून माळींसारखी घटना घडणार नाही याची गॅरंटी काय? आणि मग हे एवढं सगळे पर्यावरणाचे लचके तोडायचे, शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं, करदात्यांचा पैसा लुटायचा, महापुराच्या खाईमध्ये कोल्हापूर, सांगली आणि कराड, इचलकरंजी सारखी शहरं लुटायची, ही कुणासाठी, कशासाठी? या सरकारला आता असं वाटतंय की आम्हाला विचारणारं कुणी नाही आहे। देवेंद्रजी, हा महाराष्ट्र अजून तुम्हाला कळालेला नाही, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्र कळालेला नाही, तो कळायला तुम्हाला वेळ लागेल। बबनराव तुमच्या गावातच येतो, एकदा कोंबड टाकून बसू, तुमच्या 10 वर्षात मोदीनं आमचं काय काय काढून केलं आणि आम्हाला काय काय दिलं त्याचा हिशेब करूया ना। विरोधात असले शेतकऱ्याचं नाव घ्यायचं, सत्तेत आले की शेतकऱ्याला विसरायचं। महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे। महाराष्ट्र दिनमानच्या पॉडकास्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलच्या सरकारच्या भूमिकेसंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो शक्तीपीठ महामार्गाचा जो एक महत्त्वाचा विषय सध्या चर्चेत आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। नमस्कार, महाराष्ट्र दिनमानच्या पॉडकास्टमध्ये आपलं या स्टुडिओत स्वागत आहे। पहिला प्रश्न मी असं तुम्हाला विचारेन की शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे, तर त्या महामार्गाच्या संदर्भातले एकूण तुमचे क्रमवार आक्षेप काय आहेत महत्त्वाचे? एक शेतकरी नेता म्हणून माझे तर आक्षेप आहेतच, पण एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा माझे काही आक्षेप आहेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा रस्ता हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे। 86,000 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता करायला हे निघालेले आहेत, पण नुकतंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आपल्या ट्विटर हँडलवर त्यांचं पुणे बेंगलोर जो काही ग्रीन कॉरिडॉर आहे त्याचा त्यांनी खर्च टाकलेला आहे 700 किलोमीटरला 50,000 कोटी रुपये, म्हणजे साधारणपणे 71 कोटीला 1 किलोमीटर त्यांचा रस्ता बसतो। 8 पदरी बरं का, हा शक्तीपीठ 6 पदरी आहे आणि ह्याला 86,000 कोटी रुपये, 86,300 कोटी, म्हणजे साधारणपणे 107 कोटी पर किलोमीटर खर्च दाखवलाय। 6 पदरी रस्त्याला 107 किलोमीटर 107 कोटी 1 किलोमीटर आणि 8 पदरी रस्त्याला 71 कोटी 1 किलोमीटरला। हा काय प्रकार आहे? म्हणजे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय आणि जवळपास 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे। एक नागरिक म्हणून माझा याला आक्षेप आहे, कारण हे पैसे आम्हाला भरायचे आहेत, त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना टोलच्या माध्यमातून हे पैसे परत द्यायचे आहेत। मग अशा पद्धतीनं आमचा खिसा कापायचा ह्यांना अधिकार कुणी दिला, म्हणून त्याला आमचा आक्षेप आहे। अव्यवहार्य मी म्हटलं याचं कारण दुसरं असं आहे की सध्या राष्ट्रीय महामार्ग जो आहे रत्नागिरी ते नागपूर, हा महामार्ग, तर हा नकाशा जर बघितला, हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जो MSRDC करतंय आणि नॅशनल हायवे अथॉरिटीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे, हे समांतर आहेत। काही ठिकाणी 2 किलोमीटर सुद्धा अंतर नाही दोन्ही रस्त्यामध्ये, काही ठिकाणी 25 किलोमीटर किंवा 30 किलोमीटर पर्यंत आहे। हा समांतर आहे। सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेला जो रस्ता आहे त्याचे 60 किलोमीटरला एक टोल त्यांनी बसवलेला आहे आणि त्या टोलवर त्यांना अपेक्षा आहे दररोज 40 लाख रुपये कलेक्शन होण्याची एका टोलमधनं, पण आता गल्ला गोळा होतोय फक्त 8 ते 9 लाख रुपये, म्हणजे 25% सुद्धा क्षमतेच्या तो चालत नाहीये। त्याच्या शेजारी दुसरा राज्यानं जर का रस्ता बांधला तर ते 8-9 लाख रुपये विभागणार, 2 ठिकाणी जाणार, बरोबर, प्रवासी तेवढेच राहणार। मग म्हणजे 4-4.5 लाख रुपये टोल गोळा करून केंद्र सरकारचा रस्ता अडचणीत आणि राज्याचा रस्ता अडचणीत। शिवाय आज हे म्हणतायत की 86,000 कोटीला, पण मला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध शब्द आहे सुप्रमा। या सुप्रमा करत करत
आता तो दीड लाख कोटीपर्यंत जायला काही हरकत नाही, कारण सिंचनाचे अनेक प्रकल्प आपण बघितलेले आहेत. खुद्द समृद्धी 65,000 कोटीला होणार होता, तो 80,000 कोटी झाला तरी अजून खरं संपलेला नाही तो. तर हे होणारच आहे. मग हा भोर्दंड कुणावर? तर महाराष्ट्रातल्या जनतेवर, प्रवाशांच्यावर. आणि मग राजकारण्यांनी भ्रष्टाचार करावा, त्यांनी पैसा कमावावा, स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यातला काही हिस्सा मिळावा म्हणून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग म्हणजे सगळी शक्तीपीठ आहेत म्हणतात, म्हणजे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या भाविकांना लुटायचा ह्यांना अधिकार कुणी दिला? शिवाजी महाराजांनी ठग आणि पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून चांगलं शासन आणलं होतं. हे नवे ठग पेंढारी तयार व्हायला लागलेत. ह्याला आमचा विरोध आहे एक नागरिक म्हणून. आता मी येतो शेतकरी म्हणून. शेतकरी म्हणून याला विरोध आहे, एक शेतकरी नेता म्हणून. याचं कारण हा जो महामार्ग आहे हा तुम्ही अगदी बदरगड पासून ते ह्याच्या हिंगोलीपर्यंत जर नजरेसमोरून रस्ता घातला तर हा सगळा बागायती पट्टा आहे, चांगल्या शेतीचा पट्टा आहे. म्हणजे बुदरगड तालुका, कागल तालुका, राधानगर, त्याच्यानंतर हातकणंगले तालुका, शिरोळ तालुका, पलीकडे मिरज तालुका, तासगाव तालुका, पलीकडे सांगोल्यात सुद्धा आता म्हैसाळ योजनेमुळे पाणी पोहोचलेलं आहे. आणि सांगोल्याच्या बागायती पट्ट्यातूनच हा रस्ता पुढे जातो. बार्शीमध्ये तीच परिस्थिती आहे. मी बार्शीमध्ये जाऊन आलेलो आहे. पुढे धाराशिवमध्ये तीच परिस्थिती आहे. धाराशिवला जाऊन आलेलो आहे. त्याच्यानंतर बीडमध्ये सुद्धा जो काही थोडा बागायती पट्टा आहे त्यातूनच हा रस्ता जातो. त्याच्या पलीकडं परभणी आला, म्हणजे गोदावरी नदीच्या काठातून जो बागायती पट्टा आहे तिथूनच जातो. त्याच्यानंतर जातो डोंगरकड्याला, म्हणजे हिंगोलीमध्ये, तिथं सुद्धा हा सगळा हळदीचा प्रदेश आहे सगळा तो. म्हणजे ह्या सगळ्या बागायती पट्ट्यातून जात असल्यामुळं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ही जमीन द्यायची नाही. आम्ही आत्ता कुठं मेहनत करून प्रचंड आंदोलनं करून आम्ही आमच्या जमिनी बागायती केलेल्या आहेत आणि त्या जमिनी आता आम्हाला ह्याला द्यायचे नाहीत, रस्त्याला द्यायचे नाहीत. बरं, मुळामध्ये यांनी 2022ला एक अमेंडमेंट आणलेली आहे लँड ॲक्विजिशन बिलामध्ये, आणि त्यामुळं समृद्धीला जे पैसे मिळाले त्याच्या केवळ 40% मोबदला ह्या महामार्गात जाणाऱ्या जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. म्हणजे मोबदला सुद्धा कमी मिळणार आहे. त्याची भरपाई हे जे म्हणतात ना 5 कोटी, 5 पट बाजार भावापेक्षा 5 पट दराने भरपाई देणार, हे सगळं खोटं आहे. आणि याच्यामध्ये त्यात 20% कपात आहे परत, आणि 20% कपात म्हणजे झालं 1 पट कमी झालं. हे अशा सगळ्या अफवा आहेत. म्हणून आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्ही एवढे पैसे देणार आहात ना, मग तुमच्याकडे आता सगळं सर्वे तयार आहे, गट नंबर कुठले कुठले तुम्ही लोकेट करून ठेवले आहेत, त्या गट नंबरला तुम्ही किती पैसे देणार आहात एकदा यादी जाहीर करून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक शुद्धीपत्र काढा की अमुक अमुक हा गट नंबर आम्ही घेणार आहोत, त्याला एवढे पैसे मिळू शकतात. शेतकऱ्यांनी विचार करावा द्यायचं काय नाही. ते काय करत नाहीत. ते करत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की पैसे आपल्याला कमी द्यायचे आहेत आणि ते पैसे समाधानकारक नाहीत हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे. पण शेतकऱ्यांना गंडवायचं काम यांचं चालू आहे. आणि मग एका बाजूला हे, दुसऱ्या बाजूला तुम्ही जर का समृद्धी महामार्गाला कधी गेला असाल तर त्याच्यामध्ये माझी काही निरीक्षण आहेत तुम्हाला सांगतो. साधारणपणे एकतर जुलै महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये तुम्ही त्या रस्त्याने जर प्रवास केला तर शेकडो एकरामध्ये पाणी साचलेलं दिसतं. का तर ह्या रस्त्याचं रेखांकन करत असताना या लोकांनी कधी नैसर्गिक प्रवाह पाण्याचा त्याचे यांनी फक्त सातबाऱ्यावर नोंद असलेले ओढे तेवढे बघितले आणि तिथं पूल बांधले, परंतु छोटे छोटे प्रवाह आहेत ना, जे पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहून त्याला अडथळा आणल्यामुळं ते पाणी साचून राहतं आणि 20-25 दिवस पाणी तुंबून राहिल्यामुळं विशेषतः ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनच्या कापणीच्या काळातच ते पाणी साचतं. आज त्या समृद्धीला ज्यांची जमीन गेली नाही ते सुद्धा हा सगळा त्रास सहन करतायत. एक्सप्रेस हायवे असल्यामुळं यांचा अनेक आवडता शब्द काय, स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, स्थानिकांना फायदा होणार आहे. एक्सप्रेस वेचा स्थानिकांना काही फायदा नाही आहे. याचं कारण आमची सायकल त्या रस्त्यावर जाणार नाही, मोटरसायकल जाणार नाही, ट्रॅक्टर जाणार नाही, बैलगाडी जाणार नाही. मग आम्हाला याचा फायदा काय? आणि मुळामध्ये त्यांनी 802 किलोमीटरला फक्त 26 ठिकाणी जंक्शन ठेवलेलं आहे. म्हणजे त्या रस्त्याला जॉईन व्हायला 26 ठिकाणं ठेवले आहेत. म्हणजे साधारणपणे 30 ते 35 किलोमीटरला एक जंक्शन आहे. मग मधल्या लोकांना त्याचा फायदा काहीच नाही. म्हणजे साधा रस्ता असेल
तर शेतकरी विचार करतोय की मी एखादा धाबा काढेल, एखादा काय दुसरं काहीतरी काढेल, फळं विकत बसेल. इथं काही नाही, कारण दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे, त्यामुळे कुणाला जनावरांना सुद्धा प्रवेश नाही. शेती काही काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की गाव एका बाजूला, जमीन दुसऱ्या बाजूला. त्या गावकऱ्यांनी शेताकडे जायचं कसं, विहीर पलीकडं, शेती इकडं, पाणी न्यायचं कसं, पाईपलाईन न्यायचा प्रश्न आहे. मग परत हा भरावा टाकून, उंचच्या उंच भरावा टाकून हा रस्ता जातो. त्यामुळे समजा डीपी ह्या बाजूला आहे, कनेक्शन त्या बाजूला आहे, कसं कसं क्रॉस करायचं, आम्ही तारा, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ह्या कुठेही बघितलेल्या नाही आहेत. आणि त्यामुळं ह्याचा उपयोगच नाही आम्हाला काही. आणि तुम्हाला करायचं आहे ना, आम्ही विकासाच्या आड येत नाही. शरद जोशी आम्हाला नेहमी सांगायचे, आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून त्याच्यावर जर तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर आमचा त्याला विरोध आहे. तुम्ही आहे तो रस्ता, मग आता 4 पदरी आहे तो 6 पदरी करा, 8 पदरी करा. कारण तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता झालेली आहे, निम्मी अर्धी जमीन गेलेली आहे, निम्मी गेली तरी काय हरकत नाही, किंवा राहिलेली सगळी घेतली तरी हरकत नाही, त्यांची मानसिकता झालेली आहे. पण हितं काय, हितं कशासाठी त्रास देत आहे आम्हाला. नव्यानंच आता लोक मेहनत करून, मी बार्शीला गेलो होतो 2 दिवसापूर्वी, त्या लोकांनी सांगितलं, अहो आम्ही एक एक दगड म्हणजे 2-2, 4-4 टनाचा असे मोठमोठे दगड तिथं पडले होते. ही सारी दगड जेसीबीनं आम्ही काढून जमीन चांगली केली आणि आता ह्याच्यावरनं शक्तीपीठ चालला. मग आमची मेहनत पाण्यात गेली. असं एक एक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि म्हणून त्यांचा त्याला विरोध आहे. आणि तिसरी गोष्ट, सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं आहे की सांगली म्हणजे अगदी कर्नाळ पासून ते भुदरगड पर्यंत जवळजवळ 85 किलोमीटर अंतर हा जो शक्तीपीठ जातो, तिथं जवळजवळ 50 किलोमीटर पेक्षा जास्त भरावा हा पडणार आहे. आणि हा रस्त्याचं वैशिष्ट्य बघा, हा ईशान्येकडून नैऋत्येकडे जातो. आणि बरोबर आपल्या नद्या ह्या साऱ्या, मग दूधगंगा असेल, वेदगंगा असेल, वेरळा असेल किंवा पंचगंगा असेल, वारणा, सगळ्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. म्हणजे ह्या सगळ्या नद्यांना क्रॉस करून नद्या आल्या, म्हणजे तिथं पूल आला म्हटल्यानंतर त्याला भराव आला, ते नदीपुरतं भराव कमानी बांधतात आणि बाकी सगळं बरं. आपल्या नद्या अशा आहेत की पात्रापासून 3-3, 4-4 किलोमीटर पाणी बाहेर जातं. मग हे पात्राबाहेर पडलेलं पाणी विशेषतः जुलै महिन्यामध्ये पुढे सरकायला जर ह्या भरावाचा जर अडथळा चालला तर पूर रेंगाळतो. आज कोल्हापूर शहराला वारंवार पुराचा अडथळा भेडसावतो, अडथळा येतो किंवा पूर येतो. याचं कारण का, तर हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, तो ज्यावेळी झाला नव्हता 95 पूर्वी कधीच कोल्हापूरला असा पूर येत नव्हता, सातत्याने त्रास नव्हता. जिल्हाधिकारी कार्यालयात तर पाणी आल्याचं कधीच नोंद नाही आहे. मग इंग्रजांच्या काळात सुद्धा मोठे पूर आले होते, का आला नाही कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी आलं नाही. तर ह्या एका पुलामुळे जर एवढा कोल्हापूर शहराला त्रास होत असेल तर कल्पना करा, माणगाव ते पट्टण कोडोली हा जवळ पूल बांधला जाईल, दोन्ही बाजूला 4-4 किलोमीटर भराव टाकल्यानंतर कोल्हापूरची अवस्था काय, मी खात्रीने सांगतो बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार. म्हणजे एवढं बरं, हे कुठंपर्यंत, पाठीमागे भोगावती कारखान्यापर्यंत आणि इकडं प्रयाग, चिखली बिकली सगळे पाण्यात गेले सगळे. आणि हे कमी आहे की म्हणून काय, निमशिरगाववरून अजून एक त्यांनी फाटा काढलेला आहे, तो नरसिंहवाडीला जवळजवळ 7 किलोमीटर पंचगंगा नदीच्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये भराव टाकून ते नरसिंहवाडीला रस्ता नेत आहेत, उपशाखा नेत आहेत तिकडे. म्हणजे तो एक अडथळा तयार झाला. दुसरा अडथळा कनेरी मठापासून बालिंग्यावरनं असा ज्योतिबाला एक रस्ता काढतात, तोही रस्ता पूर्ण भराव्याचा आहे. म्हणजे पाठीमाग असणाऱ्या गावांची अवस्था काय होईल, कळ्याबिळ्यांची अवस्था काय होईल. त्याच्यानंतर तिसरा अडथळा सांगली जिल्ह्याचा सांगतो मला, दानोळी ते सांगलीवडी हा जर पूल झाला तर पन्हाळा तालुक्यातल्या कोडोलीपर्यंत त्याचा इफेक्ट जाणवेल पाणी तुंबल्यामुळं. म्हणजे ह्या नदीकाठची वाळवात गाव पाण्याकडे जाईल, इकडे कराडपर्यंत त्याचा इफेक्ट जाणवायला लागेल. आणि एक कोल्हापूर पासून औदुंबरला एक त्यांनी शाखा काढलेली आहे, त्याच्यामुळं परत आणि कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये अडथळा. मुळामध्ये याच्यामध्ये सांगली शहराचा तर बळीच जाणार आहे. कारण एक तर हा रत्नागिरी नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा बायपास जो होणार आहे, तो रस्ता जैनवाडा ते उमरवाड होणार आहे. त्याच्यामुळं एक जो वत होतो पावसाळ्यात उदगावच्या बाजूला येणारा जो ओढा होता तो थांबवला जाऊन ते पाणी त्या बाजूला हरिपूर पासून आकाशवाणीवरून धामणीकडे एक येणारा जो ओढा आहे
पावसाळ्यात त्या ओढ्याचं पाणी वाढणार आणि ते पाणी ते पाणी पुढे सरकायला वाव नाही, कारण अंकली ते मिरज बायपास चा भर आहे, त्यामुळे ते धामणी धामणी गावासहित विश्रामबाग मध्ये पाणी शिरणार ते. आणि दुसरा मगाशी मी सांगितलं ते कर्नाळ ते सांगलवाडी हा जो भराव टाकला जाणार आहे त्याच्यामुळे डिग्रज पासून आणि सांगली शहरामध्ये गाव भागामध्ये पाणी येणार, म्हणजे सांगली शहराची तर अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. आणि मग हे महापुराला कारणीभूत ठरणार आहे असलं कशासाठी पाहिजे. आणि सगळ्यात तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा बाब म्हणजे सह्याद्री घाट आता 1980 म्हणून आपण जाहीर केलेला आहे. आता मला सांगा, आधीच दरडी कोसळत आहेत, आता भुदरगड पासून पलीकडे सिंधुदुर्गला जायचं म्हटल्यानंतर पुन्हा तिथं उत्खनन होणार, डोंगर फोडणार, 1980 झोन मधून तुम्ही तो रस्ता काढणार, तिथं एकतर तिथं हत्तीचा कायम निवास असतो, त्याच्यानंतर व्याघ्र प्रकल्प आहे, दाजीपूरचं अभयारण्य आहे, आणि एवढं करून माळींसारखी घटना घडणार नाही याची गॅरंटी काय. आणि म्हणून हे एवढं सगळे पर्यावरणाचे लचके तोडायचे, शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं, करदात्यांचा पैसा लुटायचा, महापुराच्या खाईमध्ये कोल्हापूर, सांगली आणि कराड, इचलकरंजी सारखी शहरं लुटायची. ही कुणासाठी, कशासाठी आणि कुणाच्या तरी एकाच्या महत्वाकांक्षेसाठी हा बळी का, म्हणून मी आक्रमक झालेलो आहे. बरं, हा तुमचा ह्याला शक्तीपीठ महामार्गाचा विरोधाचा मुद्दा आहे, तो सगळ्या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गा विरोध आहे की फक्त कोल्हापूरपुरता विषय आहे? कारण सरकार काय म्हणते, फक्त कोल्हापूरचे लोकच विरोध करतात, आम्ही कोल्हापूरला पर्यायी दुसरीकडनं सांगली शिराळ्याकडनं आम्ही रत्नागिरीला मार्ग नेऊ. तुमचं या संदर्भातली काय भूमिका आहे तुमची? नाही, आता मुश्रीफ साहेब सांगतात की ते संकेश्वरवरनं नेऊ, असं एक मी ऐकलं. आता बघा, हे लोकांना कसं फसवायचं चाललंय बघा. संकेश्वरवरनं कसं नेता येईल? हा MSRDCचा रस्ता आहे, हा काही नॅशनल हायवे नाही आहे. त्यामुळं दुसऱ्या राज्यातून तुम्ही रस्ता न्यायची भाषा करताय, त्या राज्याला विचारलंय का, त्यांची परवानगी घेतली का? म्हणजे कर्नाटकातून तर जाणं शक्य नाही. मग यांचा डाव काय मार्ग त्यांनी दाखवलं, सांगली मारून शिराळ्यावरून असा तो पुढे रत्नागिरीकडे न्यायचा, असा तो एक पर्यायी मार्ग, तो सुद्धा मला अशक्यप्राय वाटतो. कारण ते झालं तर पुन्हा कराड शहराचा बळी जाणार आहे. नाही, मूळ मुद्दा हा की बाबा तुमचा राज्याची परिस्थिती, विरोध राज्याचा आहे की फक्त आमचा विरोध राज्याला. कारण मी सांग सुरुवातीला मी फक्त शेतकरी नेता म्हणून विरोध करत नाही आहे, लक्षात घ्या. एक जबाबदार माणूस म्हणून मी विरोध करतोय, कारण हा पूर्णपणे अव्यवहारी आहे, ह्याची गरज नाही आहे. मग अट्टहास का? एक तर तुम्ही बघितलंय की केंद्र सरकारनं मध्यंतरी संसदेमध्ये एक माहिती दिली की गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये लागवडी खालचं क्षेत्र जे कमी झालं, त्यात निम्म्यापेक्षा जास्त क्षेत्र हे महाराष्ट्रातलं कमी झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असताना जर का तुम्ही अशा पद्धतीनं बिगर शेतीच्या कामासाठी चांगली पिकाऊ जमीन का वापरायला लागलाय? 2013चा कायदा काय सांगतो? 2013चा कायदा असं सांगतो की बागायती शेती शक्यतो अधिग्रहित करायची नाही, आणि करायचा प्रसंग आला तर जेवढी जमीन जाणार आहे तेवढी पुन्हा नवीन बागायती करायची आणि मगच करायचं. हे सांगताना ही मार्गदर्शक सूत्र कुठे गेली मग, आणि कशासाठी मग हे सगळं? किती बागायती क्षेत्र जाणार आहे आपलं पिकाऊ? एकूण याच्यामध्ये जे काय 27,000 एकर जाणार आहे समृद्धी महामार्गाला, त्यातलं कमीत कमी 18,000 एकर जमीन ही बागायती आहे. बापरे. 27 मधले 18,000 फक्त वर्धा आणि यवतमाळ हे 2-3 जिल्हे सोडले तर बाकी सगळा बागायती पट्टा आहे. आणि दुसरं काय आहे, आज मुख्यमंत्री काय सांगतायत की म्हणजे हे तर शेख चिल्ली सारखंच स्वप्न झालं ते की मराठवाडा त्यामुळं समृद्ध होणार आहे. म्हणजे त्याला मग मराठवाडा आता सुद्धा जोडलेलाच आहे ना नॅशनल हायवेनं, म्हणजे रस्ते जोडून समृद्ध होणार असेल तर आता जोडलेला आहे. आणि सहज का, मी तुम्हाला सांगतो माझा स्वतःचा अनुभव, 2 महिन्यापूर्वी मी परभणीला गेलो होतो आणि तिथून 470 किलोमीटर बरोबर मिरज आहे. मी 4.25 तासात 470 किलोमीटर अंतर तोडून परभणीतनं मिरजेत आलो होतो. आणि ह्याच्यापेक्षा वेगवान रस्ता कशाला पाहिजे तुम्हाला? म्हणजे हे खोटं आहे की बाबा प्रगतीला आम्ही अडथळा आणतो. दुसरी गोष्ट ते काय सांगतात की ह्या रस्त्याला लागणारा जो भरावा आहे तो आम्ही शेतकऱ्याच्या शेतातनं काढणार आणि त्यांना ती मोफत शेततळी करून देणार, आणि ते शेततळी वाढतील मराठवाड्याचे आणि त्याच्यामधून त्यांचं सिंचन वाढेल. आणि दुसरं काय सांगतात, हे जे ओढे नाले आहेत आणि तिथं आम्ही जो रस्ता पास करतो तर त्याला बॅरेज सारखं ते करणार.
त्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढे शिकलेले आहेत पण एवढे अडाणी असतील असं वाटलं नव्हतं. कारण पाणी अडवायला काही साईट असतात, ते तुमच्या समृद्धीच्या मार्गातच ती साईट असेल असं नाही आहे, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तसं पाणी अडणार नाही. आणि मुळात पाऊस पडला पाहिजे की पाणी अडवायला. तुम्ही मस्त डोंगरासारखा बांध घालून ठेवाल, पाऊसच नाही पडला तर पाणी अडणार कुठलं. आणि तर मराठवाडा विदर्भात होय, आणि तुम्हाला मराठवाड्याला आणि पश्चिम विदर्भाला खरोखरच ते समृद्ध करायचं असेल तर हे 86,000 कोटी रुपये त्यांना सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देऊन टाका ना. आणि केंद्राला सांगा, राज्याकडे आज पैसे नाही की नाही, तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवता. 4 वर्ष झाली ठिबक सिंचनाचं अनुदान मिळालेलं नाही, लक्षात ठेवा. फळबागेचं अनुदान मिळालेलं नाही. आज कंत्राटी कामगार जे आहेत सरकारी, म्हणजे आरोग्य विभागाचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, त्यांना 3-3 महिने पगार मिळत नाही हो कंत्राटी कामगारांना. का तर राज्याची स्थिती चांगली नाही. मग एवढी नाजूक स्थिती असताना तुम्ही आता 90,000 कोटी रुपये ठेकेदारांचे थकलेले आहेत. ते ठेकेदार मंत्रालयात हेलपाटे घालतायत. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती असताना तुम्ही नवीन प्रकल्प लादायला लागलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही केंद्र सरकारला सांगा ना, राष्ट्रीय महामार्ग जो आहे रत्नागिरी ते नागपूर, तो आठपदरी करा. करतील ना ते. तुम्हाला कशाला पाहिजे झाले, तुम्हाला विकास पाहिजे ना, पण तो रस्ता करून देत. पण आता एकूण याच्यात आता ज्या पद्धतीनं कोल्हापूर सांगलीतल्या शेतकऱ्यांचा, विशेषतः कोल्हापूरला विरोध दिसतोय, तसा विरोध अन्य ठिकाणच्या शेतकऱ्यांचा दिसतोय. ते रस्त्यावर यायची त्यांची तयारी आहे. तुम्ही नेते म्हणून, राजकीय नेते, राजकीय पक्षाचे नेते म्हणून किंवा शेतकरी नेते म्हणून तुमचा विरोध ठीक आहे, पण तिथल्या लोकांची काय भावना आहे? म्हणजे नाही, एक तर राजकीय विरोध नाही आहे. नाही, मी राजकीय विरोध म्हणत नाही. तुम्ही राजकीय पक्षाचे एका नेते आहात किंवा शेतकरी नेते आहात. नेते म्हणून तुमचा विरोध आहे. कोल्हापूरमध्ये हा विरोध शेतकऱ्यांचा, संघटित तळागाळातल्या लोकांचा दिसतोय. पण तो सांगलीच्या पलीकडे गेल्यानंतर तसा विरोध लोकांचा आहे का? त्याला 100% आहे. म्हणजे चित्र काय तुम्हाला दिसलं? 2च दिवसापूर्वी आटपाडीला लोकांनी शेतात झोपून विरोध केला, बंद पाडलं. बार्शीला तर अक्षरशः दंडवत घातला त्या अधिकाऱ्याला लोकांनी. धाराशिवला तीच परिस्थिती आहे. म्हणजे धाराशिव आणि बार्शीमध्ये अक्षरशः 2 दिवस प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वे करण्याचा प्रयत्न करत होता, पण लोक इतक्या संख्येनं जमले की त्यांना ते हात हलवत परत जावं लागलं. परभणीला तीच परिस्थिती आहे. बीडला तीच परिस्थिती आहे. डोंगरकड्याला म्हणजे हिंगोलीला तीच परिस्थिती आहे. सगळ्यामध्ये सुरुवातीला थोडस लोकांच्या मध्ये असं काही शेतकऱ्यांनी असा विचार केला होता, ही जमीन गेली तर याच पैशात मला दुप्पट जमीन खरेदी करता येईल. पण जेव्हा हे सत्य स्वरूप आम्ही सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये, मी 12च्या 12 जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे. अगदी यवतमाळमध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे. आणि यवतमाळ सुद्धा जिरायती भाग असून सुद्धा तिथले लोक आता विरोधात उभा राहिलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की याच्यामध्ये आपली फसवणूक होणार आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा विरोध 12च्या 12 जिल्ह्यामध्ये. हा विरोध राजकीय सरकार नाही, राजकीय विरोध जर असता तर शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून हसन मुश्रीफने पत्र कसं काय दिलं, आबिटकरांनी पत्र कसं दिलं, यड्रावकरांनी पत्र कसं दिलं, अशोक माढेंनी पत्र कसं दिलं, नरकेनी पत्र कसं दिलं, गाडगिळांनी पत्र कसं दिलं, सुरेश खाडेंनी पत्र कसं दिलं. मग हे सगळे म्हणजे बघा, राष्ट्रवादी, भाजप, सेना सगळ्या पक्षाच्या आमदारांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून पत्र दिलेले आहेत. मग त्यांना पक्षातनं काढणार आहात का? म्हणजे एकूण सरकार बहुमताच्या जोरावर मनमानी पद्धतीने रटायचा प्रयत्न करते. 100% ते म्हणजे या सरकारला आता असं वाटतंय की आम्हाला विचारणारं कुणी नाही आहे आणि आम्ही त्यांना निश्चितच दमन नीतीचा वापर करून आम्ही हा रस्ता करू. परंतु देवेंद्रजी, हा महाराष्ट्र अजून तुम्हाला कळालेला नाही, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्र कळालेला नाही. तो कळायला तुम्हाला वेळ लागेल आणि कळेल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. तर एकूण आता शेतकऱ्यांच्या परिस्थिती संदर्भात बोलायचं झालं आपल्याला, तर केंद्र आणि राज्याच्या एकूण धोरण, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणांच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार, किंवा महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारनं निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा केली होती. आणि त्या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात या घोषणांचं काय झालं आणि तुमची त्या संदर्भातली काय मत आहे या सरकारच्या भूमिकांच्या संदर्भात? पहिल्यांदा मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतो. विशेषतः महायुतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विचारांती, असं मी समजतो,
एक आश्वासन दिलं होतं जाहीरनाम्यातून की आम्ही 7-12 कोरा करू. त्याची पार्श्वभूमी अशी होती की महाविकास आघाडीनं 3 लाखापर्यंतची कर्ज माफ करायचं घोषणा आश्वासन केली. दिलं होतं. हा. आणि त्याला वरचढ म्हणून यांनी काय केलं, 3 लाखच कशाला 7-12 कोरा करू. असं म्हणजे मला वाटतं की देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले होते. त्यांना राज्याच्या परिस्थितीची खडानखडा माहिती होती. आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये सुद्धा अजितदादा अर्थमंत्री होते. म्हणजे अजितदादांना तर 10-11 वर्षापासून राज्याची एकूण स्थिती माहिती आहे. मग आणि एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री होते. म्हणजे अजितदादा नंतर म्हणले की मी दिलेलं दिलेलं पण दिलेलं नाही तर त्यांचीच पत्रकं मी काढून दाखवतो मला राष्ट्रवादीची निवडणुकीतली. त्याच्यामध्ये आम्ही 7-12 कोरा करणार आहे असं म्हटलेलं होतं. मग असं असताना तुम्ही विचारात की हे आश्वासन दिलंय असं आम्ही समजलो किंवा शेतकऱ्यांनी समजलं आणि तुम्हाला भरभरून मतं दिली. आता जर का आम्ही देणार नाही म्हणत असाल तर हे चुकीचं आहे, तो विश्वासघात आहे. वर त्याने असं काय म्हटलं होतं की केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर करेल त्याच्यावर आम्ही 20% अनुदान देऊ, ही घोषणा केली होती. आता मला सांगा की मागच्या सीझनमध्ये महाराष्ट्रामध्ये 72 लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं. मी मुद्दाम सोयाबीनचं उदाहरण देतो कारण तो जिरायत भागातला आहे आणि सगळ्यात उपेक्षित शेतकरी आहे म्हणून त्याचं उदाहरण देतो. 72 लाख टन इतकं सोयाबीनचं उत्पादन झालेलं असताना हमी भाव किती होता, 4,892. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं कसं, 3,500 रुपये. साधारणपणे 1200-1300 रुपये सरासरी हमी भावापेक्षा कमी किमतीला सोयाबीन विकावं लागलं. आता गंमत अशी आहे की सरकार खरेदी केंद्र सुरू केले. बहुतेक व्यापाऱ्यांनी सरकारला सोयाबीन विकला तरी पण वादा करता आपण गृहीत धरू की सरकारनं खरेदी केलेलं सोयाबीन 100% शेतकऱ्यांचं होतं. तरी किती केलं, 7 लाख टन. म्हणजे 65 लाख टन सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विकलं आणि सरासरी काढली तर क्विंटल पाठीमागे 1200 रुपये एवढे त्याला कमी मिळाले. हिशेब केला तर जवळजवळ 7,200 कोटी रुपये एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळाली. आणि तुमचं ह्यांचं जर का आश्वासन गृहीत धरलं तर 1,000 रुपये क्विंटलला ते आश्वासन मिळणार होतं. कारण 20% म्हणजे 1,000 रुपये होत असते. म्हणजे जवळजवळ 15,000 कोटी रुपये तुम्ही सोयाबीन उत्पादकांनाच द्यायला पाहिजे होतात, तुम्ही देणं लागत होता, ते दिलं नाही. ह्याला शेतकऱ्यांच्या बाजूचं धोरण म्हणायचं का? तीच केंद्राची परिस्थिती अशी आहे. परवा बबनराव लोणीकर बोलले तुम्हाला हे दिलं ते दिलं, चड्डी दिली, बनियान दिलं, हे सगळं. मी म्हटलं बबनराव तुमच्या गावातच येतो, एकदा घोंगड टाकून बसूया. तुमच्या 10 वर्षात मोदीनं आमचं काय काय काढून घेतलं आणि आम्हाला काय काय दिलं हिशेब करूया ना. हाच हिशेब सोयाबीनचाच घेऊन जाणार आहे मी. आणि असं मी कापसाचा हिशेब सांगू शकतो. मी ऊसाचा साखरेवर निर्यात बंदी लावली नसती तर 4,500 रुपये ऊसाला भाव घेतला असता आम्ही. त्याच्यानंतर मी कांद्याचा हिशेब सांगू शकतो. सगळा हिशेब आमच्याकडे तयार आहे. मग तुमच्या धोरणामुळे आमचं नुकसान झालं किती. दुसऱ्या बाजूला तुम्ही रासायनिक खतावरची सबसिडी हळूहळू कमी करत निघालेल्या आहात. त्यामुळे रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडत चाललेल्या आहेत. मोदीने किंवा मोदींचं समर्थन करणाऱ्या लोकांनी प्रामाणिकपणानं सांगावं की 2014 साली DAP, युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट यांच्या किमती किती होत्या आणि आज किती आहेत. हे वाढलेलं जे आहे हे आम्ही मोदीने काढून घेतलं असं म्हटलं तर आम्ही मग हिशेब कुणाकडे फिरतंय. आणि त्यामुळं केंद्र सरकारचं धोरण हे सातत्यानं शेतकरी विरोधीच राहिलेलं आहे. एकतर ग्राहक किंवा व्यापारी शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाला पूरक अशा पद्धतीनं करा. मग एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. आता जगामध्ये एवढं सगळं राजकारण चालू आहे. अमेरिका चीनमध्ये एवढं प्रचंड त्यांची स्पर्धा चालू आहे किंवा टॅरिफ वार चालू आहे. मला सांगा की जेव्हा ही संधी म्हणून मोदींनी घ्यायला पाहिजे होती आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबर बोलून चीनची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेचा गहू आणि सोयाबीन घेतल्याशिवाय चीनची गरज भागतच नाही. मग तो सोयाबीन आणि गहू जर आपण पुरवला असता तर एक चांगली चाल झाली नसते आणि त्यामुळे या देशातल्या शेतकऱ्यांना सरकारचा 1 रुपया खर्च न करता न्याय मिळाला नसता. हे मोदींनी काय केलं नाही. आणि आमचं विद्वान नीती आयोग काय सांगतंय की अमेरिकेची जे कृषी उत्पादनं आहेत त्यांच्यावरचा आयात कर कमी करावा. ही शिफारस कुणी करावं?
नीती आयोग आहे ना. अरे काही डोकं बिकं फिरलं का? एका बाजूला तुम्ही टेक्नॉलॉजी देत नाही शेतकऱ्याला. असं आहे की आता अमेरिकेतलं मका किंवा अमेरिकेतलं सोयाबीन हे सगळं बायोटेक्नॉलॉजीतनं ते जे बे तयार होतं त्यातनं उत्पादित होत आहे. म्हणजे एका बाजूला ते मानवी आरोग्याला घातक आहे किंवा बायोडायव्हर्सिटीचा धोका आहे म्हणून तुम्ही त्याला भारतात रिसर्च करत नाही, ते बियाणं वापरत नाही. आज बीजी 4 कापसाचं बियाणं तस्करी करून शेतकऱ्यांना आणलं तर तुम्ही पोलिसांच्या धाडी टाकून ते जप्त करता का? त्या शेतकऱ्याचं काय चूक आहे? तणनाशक परवडत नाही आणि मजूर मिळत नाहीत म्हणून त्यानं त्या बियाणामध्ये जीन सोडलेला आहे की तणच उगू नये म्हणून तो जर करत असेल आणि त्याचा उत्पादन खर्च कमी होत असेल तर तुम्ही त्याला ते वापरून देत नाही, कारण आपल्या देशामध्ये त्याला बंदी आहे. आणि त्याच बियाण्यापासून तयार झालेला सोयाबीन आणि त्याचे प्रॉडक्ट आयात करा आणि त्याच्यावरचा आयात कर कमी करा म्हणता. त्याच तशाच प्रकारच्या, कारण मी ते सगळं त्यातले त्यांचे जे काही हे आहेत संशोधन केंद्र आहेत त्याला भेट देऊन आलो मी अमेरिकेत. मला माहित आहे कसं कसं संशोधन होतं ते, ही सगळी बियाणं कशी तयार होतात हे मला माहिती आहे. आणि मग तीच बियाणं भारतामध्ये वापरायला बंदी आणि त्याच्यापासून तयार झाणारे मक्याचे सोयाबीनचे पदार्थ तुम्ही आयात करायला परवानगी देता, त्याच्यावरचा टॅक्स कमी करता. हे कसलं धोरण म्हणायचं? एकूण आता एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती बोलली जाते नाही किंवा शेती करणं शेतकऱ्याला परवडत नाही किंवा शेतीवर उदरनिर्वाह होत नाही. तर एका शेतकऱ्याच्या, सामान्य शेतकऱ्यातल्या घरातल्या अर्थकारणाबद्दल काय सांगू शकाल? म्हणजे कसं ते अर्थकारण असू शकतं आजच्या काळात? नाही, एक तर आता असं आहे की आपल्या शेतीवरचा बोजा वाढत चाललेला आहे. कळाल्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे जमिनीचे होणारे तुकडे. आणि ह्या तुकड्याची शेती परवडत नाही. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट कॉस्ट वाढत जाते. कोकणातली शेती बंद पडायचं कारण कोकणातले लोक आळशी आहेत म्हणून नव्हे, एवढे लहान लहान खाचरं झालेले आहेत, ते परवडतच नाही त्याला. आणि त्यामुळे ते लोक मग एवढ्यावर उदरनिर्वाह होत नाही म्हणून मुंबईला किंवा कुठेतरी जायला लागले. दोष कोकणातल्या माणसाचा नाही तर त्यातल्या परिस्थितीचा आहे. ते जमिनीचे तुकडे, ही तुकड्याची शेती हा एक प्रश्न आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम होतो, सगळ्याच अडचणी येतात. दुसरी गोष्ट, शेतीचं धोरण ठरवत असताना त्याच्यावर आपण काही विशिष्ट पिकांचेच लाड करतोय का काय, तेही शेतकऱ्यांच्यासाठी नव्हे. ऊस उत्पादकांचे लाड नाहीत, पण ऊस उत्पादकांच्यावर पोचलेले जे साखर कारखानदार आहेत त्यांच्यासाठी. म्हणून कारण आता बघा, या टेक्नॉलॉजी कोणासाठी? तर साखर कारखानदारांच्यासाठी आहे. 500 कोटीची तरतूद शेतकऱ्यांच्यासाठी नाही आहे. कारण मग माझ्याकडं 2-3 कंपन्यांनी प्रेझेंटेशन केलं येऊन, या टेक्नॉलॉजी द्वारे जसं एकरी उत्पादन वाढवता येतं तसंच काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर सुद्धा नियंत्रण आणता येतं. म्हणजे मला एकानं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करून दाखवलं की जर का सॅटेलाइट सर्व्हेद्वारे जर का फोटो काढला तर ऊस तोडायच्या आधी जर का त्या ऊसाच्या फडाचा जर फोटो काढला तर जर अनालिसिस करून सांगते आपल्याला ते तुमच्या शेतात किती टन ऊस निघणार, त्याची जाडी, उंची आणि रोपांची संख्या याच्यावरनं. त्याचबरोबर त्याची रिकव्हरी किती लागणार हेही सांगतंय. मग मला सांगा की हे का आणत नाही तुम्ही? हे तंत्रज्ञान जर तुम्ही उत्पादनाच्या बाबतीत बरोबरच हे जरी तुम्ही आणलं असतं तर तुमची भूमिका प्रामाणिक आहे असं मी समजू शकलं असतं. मी तंत्रज्ञानाला आम्ही विरोध कधीच करत नाही, परंतु विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी तुम्ही तंत्रज्ञान आणत असाल तर तुमच्या हेतूबद्दल आम्हाला संशय येतो. आणि त्यामुळं तुम्हाला आता एकूणच शेतीचं धोरण ठरवायला लागेल. जी जिरायत पिकं आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल, डाळवर्गीय पिकं असतील, ह्याच्याकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कारण लॉबिंग नाही त्यांचं आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आयात वाढल्या, मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करायला लागलोय, डाळी आयात करायला लागलोय. हे आयात थांबवून नैसर्गिक पाण्यावर किंवा पावसाच्या पाण्यावर शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांना जर का प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सुद्धा नियंत्रण आणता आलं असतं. मला सांगा की आता सबसिडीचा पण जे काही मोडकी तिडकी सबसिडी आपल्या देशामध्ये दिली जाते ती सुद्धा काही विशिष्ट पिकांनाच दिली जाते. उदाहरणार्थ रासायनिक खताची सबसिडी सगळ्यात जास्त वापरतोय कोण? ऊस उत्पादक शेतकरी. म्हणजे खताची सबसिडी एकाच पिकाला गेली. पाण्याची सबसिडी धरणं बांधली सरकारच्या खर्चानं आणि सबसिडाईज वीज दिली
त्याच पिकाला, कारण पाणी असेल तर वीज मिळणार. म्हणजे सबसिडाईज पाणी, सबसिडाईज वीज ते सुद्धा एकाच पिकाला गेलं. मग तशी सबसिडी हरभऱ्याला मिळाली का, तुरीला मिळाली का, सोयाबीनला मिळाली का? आणि मग आणि ओरड काय करायची, शेतकरी मेंढरासारखा एकच पीक करायला लागला. त्याला एकाच पिकामध्ये 4 पैसे मिळण्याची शाश्वती निर्माण झाली असेल तर दोष शेतकऱ्याचा नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हे जे काही धोरण आहे, प्रोत्साहन, तुम्ही काही झोन ठरवा. म्हणजे अगदीच पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाणी माफिया म्हणून पण चालणार नाही. जर हे पाणी ह्या शेतकऱ्यांनी नदीतलं वापरलं नाही तर हे समुद्राला वाहून जाईल. उलट ते चांगलं करतायत. तुम्ही त्या पाण्यापासून ते ऊस तयार, समजा अतिरिक्त ऊस झाला त्याचं इथेनॉल तयार होईल, म्हणजे परत तिथं आणि तुम्हाला इको फ्रेंडली इंधन तयार होईल, म्हणजे ते काय वाईट नाही. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही ऊसाला प्रोत्साहन देताय तसं मराठवाड्यामध्ये तुम्ही ज्वारी, हरभरा, नुसतं मिलेट इयर म्हणून साजरा करू नका, त्याला प्रोत्साहन द्या. आज त्याचं मार्केटिंग करा, जगभरामध्ये त्याला मार्केट उपलब्ध करून द्या, त्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. सगळ्यात महत्वाची म्हणजे त्याला हमी द्या. तुला बाबा एवढं मिळणार ह्या पिकातनं, तू पिकलं नाही पिकलं तरी तुला एवढे पैसे मिळणार. पण हे चळवळींच्या प्राधान्यक्रमावर सुद्धा ही नगदी पिकच असतात, त्याचा काय फटका बसतो? याचं कारण असं आहे की नगदी पिकं घेणारा शेतकरी हा पूर्ण वेळचा शेतकरी असतो, आणि ही जी नगदी पिकं न घेणारा जो शेतकरी आहे तो अर्धवेळचा शेतकरी असतो. आणि त्यामुळं जसा पूर्ण वेळचा शेतकरी असतो त्याला माहिती असतं की ह्यात मी जर का विरोध केला नाही, ह्यात मी चळवळीत नाही गेलो तर माझा तोटा आहे, माझं वाटोळं होईल. तसं तो अर्धवेळी शेतकऱ्याला नाही वाटत ना, तो इतर मार्ग शोध असतो. आणि त्यामुळे चळवळी प्रामुख्यानं ह्या आपल्या महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नगदी पिकामध्ये चळवळी जास्त वाढतात. त्याचं कारण काय? आता आपण देश कृषी प्रधान म्हणतो, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालं, आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा इथल्या शेतकऱ्याला सन्मानानं जगता येत नाही. कोण जबाबदार आहे तुम्हाला वाटतं या परिस्थितीला? नाही, आपले धोरणकर्तेच याला जबाबदार आहेत. आणि जवळपास आता सगळ्या पक्षाचे लोक सत्तेत येऊन गेले, त्यामुळे कोणाला नावं ठेवायचं काही कारण नाही. सगळे तसलेच आहेत, श्रेय देण्याचं कारण नाही, सगळे तसलेच आहेत. विरोधात असले शेतकऱ्याचं नाव घ्यायचं, सत्तेत आले की शेतकऱ्याला विसरायचं, एक साधारण धोरण. म्हणजे दुसरं एकूण परत आपण अन्नदाता वगैरे सगळं म्हणायचं आणि त्याला प्रतिष्ठा नाही. म्हणजे आज शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न ठरताना जी परिस्थिती आपण बघितली तर फार इतकी वाईट परिस्थिती कुठल्याही परिस्थिती आहे. 40 ओलांडली तरी सुद्धा पोरांची लग्न होत नाहीये. आणि मग त्यातून मग कुठल्या तरी एजंटाला पकडायचे, कुठून तरी परप्रांतातून एखादी मुलगी आणायची, त्या एजंटानं म्हणजे अशा काही टोळ्या तयार झाल्यात. किमान महिन्यातून 3-4 प्रकरणं तरी मला मिटवायला माझ्याकडे येत असतात. ह्या टोळ्या आलेल्या असतात. मग ती 4 दिवस राहिल्यासारखं करते, ती मुलगी सगळं दागिने घेऊन पळून जाते. असे प्रकार याच्यामधून व्हायला लागलेले आहेत. आणि याचं कारण शेतीला प्रतिष्ठा नाहीच. आणि समाजाचं, मी याला केवळ सरकारला जबाबदार धरणार नाही, समाजाला सुद्धा जबाबदार धरेन. कारण शेती आणि शेतीमालाकडे बघण्याचा दृष्टिकोनच समाजाचा, हे म्हणजे काय तोट्याचीच आहे, ह्यांना काय नकोच, म्हणजे नगण्यच, अगदी बरोबरीचे सुद्धा. म्हणजे करोनासारख्या कठीण काळात फक्त इथल्या शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादनामुळे देश टिकला, जगला, सगळं जे काय, पण तरी सुद्धा त्याबद्दल कृतज्ञता. समाज शेतकऱ्याला बरोबरीचा समजत नाही आहे. म्हणजे जरा पाळीव जनावरांच्या पेक्षा त्यातल्या त्यात वरचा दर्जा आहे शेतकऱ्याचा, एवढंच. इतकी वाईट अवस्था आहे. सामाजिक मानसिकता सुद्धा बदलली पाहिजे असं मला वाटतं. आता मध्ये दिल्लीत ऐतिहासिक शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. म्हणजे त्या आंदोलनाच्या दबावामुळं, म्हणजे मोठं आंदोलन, सरकारनं ते दडपण्याचा प्रयत्न केला, ते दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा बाबा त्या दबावाखाली शेवटी नाईलाज झाला म्हणून 3 कृषी कायदे रद्द केले. म्हणजे हा शेतकऱ्यांचा दबाव दिसतो, दबावगट दिसतो. पण निवडणुकीच्या राजकारणात हा कुठं जातं? ही ताकद शेतकऱ्यांची आहे. ही दुर्दैव आपलं असं आहे की शेतकरी हा फारच भावनिक असतो. आणि त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये भावनिक मुद्दे उपस्थित केला आणि तो शेतकरी राहतच नाही. तो वेगवेगळ्या जातीचा, धर्माचा होतो. आणि त्याला शिवारातल्या आपल्या पिकापेक्षा जात महत्वाची वाटायला लागते, धर्म महत्वाचा वाटायला लागतो. काही वेळा प्रादेशिक वादात शेतकरी विभागला जातो आणि तो फरफटत गेला जातो.
आणि शेतकरी म्हणून आपली एक वोट बँक तयार केली तर आपण म्हणू ते सरकार देशामध्ये आणू शकतो, कारण संख्येनं जास्त आहोत, देशामध्ये बहुसंख्य आहोत. आज झुंडशाही देशामध्ये दिसतेच आपल्याला, पण ती झुंड चांगल्या कामासाठी म्हणून अशा पद्धतीने शेतकरी म्हणून जर एकत्रीकरण पण त्यात शेतकरी म्हणजे अपर दुर्दैव त्यात असं आहे, शेतकऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पिकात आणि शेतकरी विभागला गेला आहे. ऊसाचा प्रश्न निर्माण झाला तर भाजीपालावाला म्हणतो माझं काय संबंध, त्याच्यानंतर दूध उत्पादक म्हणतो माझा काय संबंध नाही, तिकडं सोयाबीन हरभरावाला तसंच म्हणतो. कांद्याचा प्रश्न निर्माण झाला, ते काय नाशिक बघून गेला, आपल्याला काय करायचं असे आपली मानसिकता असते. पण शेतकरी म्हणून आपण कुठल्याही शेतीच्या पिकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाला तर आपण त्या जो आपला संबंध असो अथवा नसो त्याच्याशी निगडीत राहिलं पाहिजे. ही भावना ज्यावेळी तयार होईल त्यावेळी या देशातल्या राज्यकर्त्यांना, मग ती कितीही शेतकरी विरोधी असोत, शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच धोरण ठरवावं लागेल. आता हाच प्रश्न आपण तुमच्या संदर्भात विचार करू. म्हणजे तुम्ही 12 महिने 24 तास शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करता, रस्त्यावरचे आंदोलन करता, वेगळ्या माध्यमातून प्रबोधनाचं हे करता, पण निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला मिळणाऱ्या पाठिंब्यात सुद्धा सातत्य दिसत नाही. म्हणजे 2 निवडणुकांना तुम्हाला पाठिंबा दिला, पुढच्या 2 निवडणुकांच्याकडे पूर्णपणे तुम्हाला दुर्लक्षित केलं. तर हे तुम्ही याच्याकडे कसं बघता तुम्ही तुमच्या पर्सनल नाही, याच्यामध्ये हे चाललं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये भावनिक मुद्दे उपस्थित करून, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की याचा तुम्हाला 2014 पूर्वीचं राजकारण आणि याच्यानंतरचं राजकारण हे बघावं लागेल. आणि 2014ची निवडणूक मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली होती आणि मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. 2009ची निवडणूक मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली होती आणि मोठ्या मताधिक्याने जिंकलेली होती. अगदी 2004ची विधानसभेची निवडणूक सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढवली आणि मोठ्या मताधिक्याने मी जिंकलेली होती. पण 14 नंतर हळूहळू धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण व्हायला लागलं आणि आता ही 2024ची निवडणूक तर असं ध्रुवीकरण झालं की मोदी पाहिजे आणि मोदी नको, आणि याच्यामध्ये मग आमचे सगळे अर्थवादी विचार बाजूला गेले आणि त्यामुळं तो फरक पडला. आता त्या आपल्या हातून चूक झाली असं लोकांना आता वाटतं, पण कसं आहे, वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यामध्ये काही अर्थ नसतो. पण या ह्याच्यात एकूण बाबा आपण शेतकऱ्यांचा विश्वास मिळवायला कमी पडलो असं वाटतं का, शेतकरी प्रलोभनाला बळी पडले? म्हणजे काय तुमच्या नेमक्या काय भावना आहेत या संदर्भात? किंवा शेतकऱ्यांच्यासाठी लढून आपण नाही मगाशी सांगितलं की शेतकरी भावनिक असतो. नाही बाबा, कधी असं बाबा हे आपण इतका संघर्ष करतो, इतकं सतत रस्त्यावर आहे, तर आपण हे काही चूक करतोय असं कधी वाटतं का? फ्रस्ट्रेशन आहे अशा पातळीवरती येतं का कधी? नैराश्य येतं, पण मी असा विचार करतो की मी कोण होतो, या शेतकरीने मला अगदी तळातून इथपर्यंत आणलं. ठीक आहे, भावनेच्या भरात ते वाहत गेले असतील, त्यांना कारण कसं असतं, जास्त सहवास झाला तर माणसाला थोडस दुरावा निर्माण व्हायला लागतोच थोडा. म्हणजे सलग 15 वर्षे मी निवडून येत गेलो आणि त्यामुळं थोडासा आता बदल बघावा, अजून एखादा दुसरा बघावा, किंवा झालं की नाही आपण मदत केली आता यांच्या मागे राहिलो, असा कदाचित शेतकऱ्यांनी विचार केला असता. पण मी असं ठरवलेलं आहे की मला या शेतकऱ्यांनी मोठं केलेलं आहे आणि मग आपल्याला जमेल तितके दिवस आपण त्यांचं काम करत राहायचं. त्याची जाणीव ते ठेवत न ठेवत कितपत आता काय झालंय, शेतकऱ्यांच्या घरात एक नवी जी पिढी निर्माण झालेली आहे, त्या पिढीला मागचा आमचा संघर्ष, आम्ही केलेले कष्ट, त्यातल्या त्यात थोडीशी आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांना आलेली आहे, ते आणण्यासाठी केलेले प्रयत्न हे त्यांना माहिती नाही. आणि त्यामुळे थोडस आणि शक्यतो घरात नव्या पिढीचा थोडासा प्रभाव असतोच. आणि त्यामुळं पण आजही माझा जो समर्थन करणारा वर्ग आहे तो वयस्करांचा, तो अजून कुठं हल्लेला नाही, तो आहे तसाच आहे. मग आणि कमी अधिक प्रमाणात जे पूर्वी काय व्हायचं की शेतकऱ्यांच्या बाजूनं बाकीचे सुद्धा बिगर शेतकरी त्याच्या मागे जात होते, असा एक त्याचा कल असायचा समाजाचा. आता बिगर शेतकऱ्यांची संख्याही वाढायला लागलेली आहे, त्यांना तर आमचा काय संबंध याचा शेतीची असंही वाटायला लागलाय. पण मला अजूनही वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेले नाही आहेत, उलट अजून जास्त तीव्र होत चाललेले आहेत, त्याला फारच गंभीर होत चाललेले आहेत.
तेव्हा आपण आपल्याला जेवढं जमेल तेवढं काम करत राहायचं असं ठरवलं मी. तर तुमचे काही सहकारी म्हणजे टप्प्याटप्प्याने सातत्यानं ते सोडून जाताना दिसत आहेत. म्हणजे काय म्हणजे आपलं काही चुकतंय असं वाटतं की काय तुम्ही त्या सहकाऱ्यांच्या अपेक्षांनाही त्यांची पूर्तता करू शकत नाही? काय तुम्ही नाही, त्याचं कसं चुकत असेल विश्लेषण तर कराल? माझं एवढंच चुकतंय हम्म, की मी मुद्दा सोडत नाही. हं, ज्यासाठी मी आलोय, कारण मला काही जबरदस्तीने आणलेलं नाही कुणी, मला लक्षात घ्या. हं, या चळवळीमध्ये मला कुणी जबरदस्तीनं आणलेलं नाही. हं, आणि मग मी त्याच्याशी प्रामाणिक राहून माझ्या पद्धतीनं मी काम करत राहिलो. हं, काही काळ काम केल्यानंतर बरोबर आलेल्या लोकांना वाटतं की आता मला काहीतरी मिळालं पाहिजे, मी अजून किती दिवस काम करायचं. शेवटी मी त्यांना दोष देत नाही. मानवी स्वभाव स्वभाव प्रवृत्ती. असतोच तसा की मला काहीतरी मिळालं, मी आता फार काम केलं तस. आणि म्हणून मग इथं काहीच मिळणार नसेल आणि तर तुम्ही मग काय सत्ताधारी पक्षातही नाही, कोणाला हो, पद हा काय द्यायला. त्यामुळे मग वेगळा मार्ग स्वीकारत असतील तर मग त्यांना तरी कसा दोष द्यायचा. कारण काही न करता काही लोक काहीतरी पदावर वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. मिळताना दिसतात. म्हणजे त्यांच्या त्यामुळे नंतर आलेली हा त्यांच्यापेक्षा सुमार माणसं हा सुमार मोठमोठ्या माणसं, पदावर क्षमता दिसतात. कुवत नसलेली माणसं हे दिसतात. करताना दिसतात. त्यामुळे मी काही त्यांना दोष देत नाही. पण हा अनुभव मलाच नाही, हा. सगळ्यांना चळवळीत ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्या सगळ्यांना जाणव. आणि आता चळवळी राहिल्या एक थोडी दग आहे ती शेतकरी चळवळीतच आहे. बाकी सगळे ग्राहक चळवळ, कामगार चळवळ सगळे संपले ना. संपलेलं आहे. म्हणजे हा अनुभव कामगार चळवळीला आलेला आहे, हा अनुभव ग्राहक चळवळीला आलेला आहे, हा अनुभव सगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा दीर्घकाळ स्वातंत्र्याच्या लढ्यात किती लोक राहिले, काही काळानंतर बाजूला घेत जाणाऱ्यांची संख्या होतीच ना. म्हणजे सगळ्याच म्हणजे बरं. आणि बऱ्याच वेळा मी काय होतं, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करून आपल्या दुःखाचा जरा हे कमी करायचं असं म्हणतात. तीव्रता तसं मला ज्यावेळी वाईट वाटतं त्यावेळी मी डोळ्यासमोर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आणतो आणि माझं समाधान करून घेतो. पण लोक आता तो विषय आलाय तर म्हणून आता तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवारांचा विषय आलाय म्हणून विचारतो की लोकसभा निवडणुकीत तुमचं काय चुकलं असं वाटतं का? किंवा का तुम्हाला बाबा शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा जयंत पाटील यांनी काय तुमची फसवणूक केली अशी काही भावना आहे का तुमच्या मनात? या 2024च्या विशेषतः लोकसभा निवडणुकी या संदर्भातला प्रश्न आहे. एक याच्यामध्ये मला बारीक संशय आहे कारखानदारांचा. हम्म, साखर कारखानदारांना, कारण नुकतंच मी एक मोठं आंदोलन केलं होतं, तुम्हाला माहिती आहे, 2023चं हम्म, 24चं. हम्म. आणि त्यामुळं या साखर कारखान्याच्या आंदोलनामुळे ते दुखावलेले होते कारखानदार. हम्म. आणि कुठल्या म्हणजे आणि त्यांना एक संधी पाहिजे होती. ती संधी त्यांना मिळाली. कारण तसं बघायला गेलं तर वातावरणाचा अंदाज मलाही आलेला होता. आता निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणूक लढवणं अशक्य आहे. बाकीचेही काही एलिमेंट्स आहेत त्यांना बरोबर घ्यावे लागतील. आणि ते जर नाही घेतलं तर आपलं याच्यामध्ये टिकावं लागणं अवघड आहे. आणि म्हणून खरं तर 2019 मध्ये मी महाविकास मधून लढवली होती तशी. आणि त्यावेळी 2 जागा स्वाभिमानीला त्यांनी दिलेल्या होत्या, सांगलीच्या आणि हातकणंगलेची. पण ह्यावेळी शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही महाविकासमध्ये साखर कारखानदार आहेत त्यामुळे त्या आघाडीत तुम्ही नाही राहायचं, आम्ही त्यासाठी तुमचा पराभव केलेला आहे, तेव्हा तुम्ही स्वतंत्र लढा, असं एका बाजूला शेतकऱ्यांचा दबाव होता. आणि दुसऱ्या बाजूला हे जे बाकीचे एलिमेंट्स आहेत त्यांना बरोबर घेतल्याशिवाय पर्याय पण नाही, हेही दिसत होतं. विनिंग ह्याच्यापर्यंत जाणं अवघड वाटत होतं. आणि म्हणून मी शेवटी काही सहकाऱ्यांचे समजूत घालून म्हटलं की आघाडीत जायचं राहून दे, परंतु त्यांचा पाठिंबा तरी घेऊ, एक जागावर आपण पाणी सोडू. पण काय शेवटी नाहीतर आपल्याकडे उमेदवार पण ताकदीचा नाही आहे सांगलीला उभा करायला. तर महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन पण एकूणच शेतकरी धोरणं ही शेतकऱ्या संदर्भातली धोरणं ही भाजपची विरोधीच असल्यामुळे त्यांच्याकडे तर जाणं प्रश्नच आहे. त्यांची ऑफर ह्यावेळी मला आली की आम्ही पाहिजे तर आमचा उमेदवार बदलतो पण तुम्ही आघाडीत या. पण त्यांना मी एक आक्षेप असा तुमच्यावर घेतला गेला की बाबा तुम्हाला दोन्ही डगरीवर हात ठेवायचा आहे, निवडणुकीनंतर भाजपकडे जाण्याची, म्हणून तुम्ही असा एक तुमच्या त्या संदर्भात. आता याच्यामध्ये काही लोक असे आहेत की ज्या ऑफर घेऊन आलेले त्यांना तुम्ही कधी विचारू शकता. मी ज्या दिवशी उमेदवारीचा अर्ज भरला त्या दिवशी इचलकरंजीचे माजी आमदार हळवणकर चा मला फोन आला
त्यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं की अजून एक वेळ गेलेला नाही, त्यांना विचारा, तुमच्या चिन्हावर लढा, तुमचा सगळा खर्च आम्ही करतो, पण तुम्ही आमच्या आघाडीतनं लढा. तर मग निवडून आल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी आधीच पूर्व त्यांच्या आघाडीत लढलो असतो तर काही हालचाल न करता निवडून येण्याची शक्यता तयार होती ना. मग त्याला मी नकार दिला आणि उद्धव ठाकरेंच्याकडे मी 2 वेळा गेलो होतो. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं मला सांगितलं की मागच्या वेळी तुम्ही आमचे 6 उमेदवार पाडले विधानसभेचे. मग मी म्हटलं तुम्ही मला पाडलं म्हणून मी तुम्हाला 6 पाडले, मग काय फेटाफेट झाली, आता दोघंही शाण्यासारखं वागू असं त्यांना सांगितलं. तर म्हटले ह्यावेळी काय करायचं, ह्यावेळी म्हटलं तुम्ही मला पाठिंबा द्या आणि त्याची भरपाई मी विधानसभेला करेन आणि तुमचे जे पडलेले होते त्यांना निवडून आणण्यासाठी आपण मदत करू. वाद होण्याची शक्यता आहे शिरोळच्या जागेवर, त्यावेळी आपण दोघं बसू. तुमचा उमेदवार आहे तो माझा पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता आहे आणि माझा उमेदवार आहे, यातल्या दोघांपैकी एकाला मैदानात उतरू म्हणजे ती आपण जागा सहजगत्या जिंकतो, हे त्यांना पटलं ते आणि बाकीच्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करत जाऊ, हे आमचं ठरलं, एकमत झालं. फक्त त्यावेळी अजून निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पाठिंबा जाहीर करतो असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग मला विचारलं गेलं, त्याने आम्हाला असंही सांगितलं की काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबरही तुम्ही बोला, कारण आम्ही पाठिंबा दिला म्हणजे आघाडीत आहेत, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. मग त्या पद्धतीनं मी बंटी पाटलांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली, जयंत पाटलांच्यावर फोनवरनं बोललो. त्यांना तुमच्या मनात जी शंका होती ती जयंत पाटलांच्या मनात होतीच शंका, त्यांची होती का कुणाची होती मला माहित नाही. मी त्यांना असं सांगितलं की एक तर मी तिथून बाहेर आलेलो आहे आणि मी वैचारिक मतभेद झाल्यामुळे बाहेर आलेला माणूस आहे, माझं काही तिथं डाळ शिजली नाही म्हणून बाहेर आलेला माणूस नाही आहे, तेव्हा तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही आहे. पण तरी सुद्धा ठीक आहे, आता निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता काही गोष्टी कराव्या लागतात, म्हणून तुमचा विश्वास नसेल तर मी तुम्हाला एक अंडरटेकिंग द्यायला तयार आहे आघाडीला, किंवा निवडून आलो तर मी काही भाजप आघाडीला मदत करणार नाही. आणि त्याचा ड्राफ्ट सुद्धा मीच तयार केला. म्हणजे सयाजी हॉटेलमध्ये मी आणि बंटी पाटील बसलो त्यावेळी त्याचा जो काही ड्राफ्ट आहे तो मीच तयार केला आणि मी आणि बंटी पाटलांनी वाचून ते आम्हाला पटल्यामुळं तो व्हॉट्सअपवर जयंत पाटलांना पाठवला. जयंत पाटलांनी तो वाचला आणि त्यात काही 1-2 शब्द परत बदलायला लावले, ते बदलले, ते बदलायला माझी काहीच हरकत नव्हती, परत पाठवला. ते म्हणाले पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरेंना दाखवतो आणि मग मी सांगतो. आणि एवढं झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्टच संजय राऊतांचा एक दिवस मला फोन आला, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, की आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायचं ठरवलं. मी म्हटलं आभारी आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला मशाल चिन्हावर लढवावं लागेल. मग मी म्हटलं राऊत साहेब माझी हयात गेली, म्हणजे अगदी मिसरोड फुटल्यापासून मी चळवळीत आहे म्हटलं आणि मी कुठल्या पक्षात गेलो नाही म्हटलं आजपर्यंत. तुमचं चिन्ह घेणं म्हणजे तुमच्या पक्षात येणं, शिवसेनेत येणं, कारण एबी फॉर्म घेतल्याशिवाय चिन्ह मिळणार नाही आणि तुमच्या पक्षात येणं. मग मी फक्त असावं म्हणून एक स्वाभिमानी पक्ष स्थापन करून ठेवलाय म्हटलं, कुठला तरी अपक्ष बरोबर वाटत नाही म्हणून. पण मी कुठल्या पक्षात आजपर्यंत गेलेलो नाही. तुम्ही असं मला म्हणतायच कसं म्हटलं की मशाल चिन्हावर लढवावं लागेल, मला काय ते होणार नाही, मग ते आम्हाला दुसरा उमेदवार उभा करावा लागेल, तो तुमचा प्रश्न आहे म्हटलं, पण मी काय तुमचं मशाल चिन्ह बिन काय घेणार नाही. मग असं झाल्यानंतर मला ते काय बरोबर वाटलं नाही. मी पवार साहेबांना फोन केला आणि पवार साहेबांना सांगितलं की हे लोक मला असं म्हणतायत की, कारण पवार साहेब जवळजवळ वर्षभरापासून म्हणत होते की हातकणंगले जागा सोडली असं ते स्वतःहून म्हणत होते. म्हणजे याचा अर्थ त्यांनाही मीच उमेदवार पाहिजे होतो, म्हणून मी त्यांना सांगितलं बाबा, त्यांनी जाहीरपणे अनेक पत्रकार परिषदेत बोलले होते. मी म्हटलं हे म्हणतात मला बरोबर वाटत आणि मी चळवळ सोडून मी काय कुठल्या पक्षात येणार नाही. ते म्हटले की बरोबर आहे तुमचं म्हणणं, की तुमच्यासारख्या माणसाला पक्षात ये म्हणणं चुकीचं आहे, मी बोलतो उद्धव ठाकरेंच्यावर. मग दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, स्वतःहून पवार साहेबांनीच फोन केला आणि त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे काय ऐकायला तयार नाहीत. ठीक आहे म्हटलं, ऐकत नसतील तर. आणि मी मग माझ्या मार्गाला लागलो. तर एकूण हे काय संसदीय पद नसल्यामुळं तुमची चळवळीतली लढाई किंवा संघर्ष कमकुवत पडतोय असं वाटतं कधी? असं आहे की एखाद्या चळवळीमध्ये जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी उतरतो त्यावेळी त्या चळवळीची ताकद आपोआपच वाढते.
आणि लोकप्रतिनिधी म्हणून जे काही आपल्याला वैधानिक अधिकार मिळतात, आयुध मिळतात, त्या आयुधाचा वापर करून चळवळीला अजून ताकद देता येते. उदाहरण मी तुम्हाला सांगतो, 2017 साली 2016 साली आम्ही जुलै महिन्यामध्ये एक दुधाचं आंदोलन केलं होतं. त्यावेळी सरकार भाजपचं होतं आणि दूध आंदोलन केलं तर मुंबईला जाणारा दुधाचा पुरवठा आम्ही रोखला होता. फार अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर, अगदी नगर मधलं सुद्धा सगळं दूध रोखलेलं होतं. इगतपुरीला आमचे कार्यकर्ते थांबले, त्यामुळे नाशिककडनं जाणारं सुद्धा, खानदेशीकडनं येणारं सुद्धा दूध आम्ही थांबवलं होतं. आता येत होतं गुजरातकडनं दूध, सुरत मार्गे तिकडून येत होतं. मग मी एकटाच तिकडं पालघरला गेलो आणि तलासरीला जिथं बॉर्डर आहे तिथं थांबलो आणि तिथं तलासरीचे काळूराम काका म्हणून एक आदिवासी नेते होते, आता त्या हयात नाहीत. त्यांना मी विनंती केली की आम्हाला जरा शेतकऱ्यांना मदत करा. तर काळूराम काकाने आपले आदिवासी बांधव घेऊन माझ्या त्या आंदोलनामध्ये ते उतरले आणि एक दिवस सकाळी मला वाटतं आंदोलनाचा 4था काय 5वा दिवस होता आणि पहाटे 5च्या दरम्यान काळूराम काकाने जवळजवळ 15-20 टँकर तिथं तलासरीला अडवून ठेवले आणि मला फोन केला. मी तिथं जवळच पालघरला आमदार कपिल पाटलांचं घर आहे, त्या घरात मी मुक्काम लावतो. मला म्हटले की मी टँकर अडवलेत आणि ते जरा गुंडागर्दी करायला जरा तुम्ही या ताबडतोब. मग मी त्या ठिकाणी गेलो आणि ते सगळे टँकर, जवळ 65 टँकर होते दुधाचे, ते सगळे अडवून धरले. संध्याकाळपर्यंत गेले. मग ते गुजरातचे SP आले मला ताब्यात घ्यायला. मग मी त्यांना म्हटले की तुम्ही मला ताब्यात घेऊ शकत नाही. नाही म्हटलं, तुम्हाला आम्ही अटक करणार आहे. म्हटलं जरा कायदा बिदा जरा अभ्यास करून या. म्हटलं लोकसभेचं अधिवेशन चालू आहे, तुम्हाला जर मला ताब्यात घ्यायचं असेल तर स्पीकरची परवानगी घ्यावी लागेल. परवानगी घेऊन या, मला ताब्यात घ्या, माझं काही म्हणणं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की ते मागे फिरले. जवळजवळ 12-13 तास मी तिथं खुर्ची टाकून बसलो आणि अक्षरशः ते टँकर मधलं दूध सगळं खराब झालं. जवळजवळ 65 लाख लिटर दूध होतं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी रेल्वे भरून दूध आणायचं ठरवलं. परत मी पालघर स्टेशनवर गेलो आणि मला आणि वैशिष्ट्य बघा, त्यावेळी सगळ्या ट्रेड युनियनने सुद्धा मला रेल्वेच्या पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे युनियन मधनं मला कळालं की रेल्वेचे टँकर भरतायत दुधात. मग मी बरोबर हे केलं आणि पोलीस, मग मी स्टेशनवर येणारी पोलिसांना कुणकुण लागली म्हणून मी माग 3 किलोमीटर गेलो स्टेशनच्या आणि तिथून चालत चालत रुळावरनं स्टेशनवर गेलो आणि मग पोलिसांना मला काय, आणि मी तिथं जाऊन बसलो. मी रेल्वे येऊन देणार नाही म्हणून अडवणार तिथं. परत मला अडचण आली की मला ताब्यात कसं घ्यायचं आणि त्यामुळे तीही रेल्वे येऊ शकली नाही. अखेर मग गिरीश महाजनांना तिथं यायला लागलं. त्यावेळी पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतलेलं त्या वर्षी. मग गिरीश महाजन आले आणि म्हणाले आता काय तर मार्ग काढूया, मुंबईत टंचाई निर्माण झाली आहे दुधाची. मग ठीक आहे म्हटलं, एक 5 रुपये तुम्ही अनुदान द्या, कारण दूध संस्थांची पण परिस्थिती दर वाढवून देण्याची नाही आहे आणि शेतकऱ्याला तर परवडतच नाही. सरकारने लिटरला 5 रुपये अनुदान द्यावं. आणि मी त्यांना हिशेब सांगितला, जास्त नाही म्हटलं, 1000 कोटी रुपये तुम्हाला लागतील जास्तीत जास्त, पण तेवढी तुम्ही व्यवस्था करू शकताय. 3 महिन्यासाठी त्यानंतर परत कृष्काळ येईल आणि त्यावेळी नंतर दुधाचे दर वाढतील, आपोआपच वाढतील म्हटलं. त्यांना ते पटलं. 3 महिन्यासाठी 1000 कोटीची तरतूद. आणि मग त्यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर फोनवरनं बोलणी केली आणि म्हटले की करतो, पण अधिवेशन चालू असल्यामुळे आम्ही अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करणार. करा म्हटलं, तुम्हाला श्रेय कुणाला घ्यायचं याच्याशी मला देणं घेणं, मला शेतकऱ्याला पैसे पाहिजे. आणि मग रात्री 1:30 वाजेपर्यंत आमची जवळजवळ चर्चा झाली. नंदगिरी गेस्ट हाऊसला मुंबईत झाली आणि मग त्याच्यात नंतर अर्थात ती रेल्वे परत गेली होती. मग आम्ही रात्री नंदगिरीला बसलो, ते चर्चा केली. पहाटेच्या मनाने ते नागपूरला गेले आणि मग 11 वाजता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ते आंदोलन आम्ही मागितलं. सांगण्याचा मुद्दा एवढाच, त्यावेळी जर मी खासदार नसतो तर लगेच होऊ शकल ना, लगेच ताब्यात घेतला असता. असा फायदा होतो चळवळ यशस्वी करण्यासाठी. तुम्ही लोकसभेच्या 2 निवडणुका जिंकलात, 2 हरलात, तरी म्हणजे अखंडपणे निवडणुकीतल्या यशापेशाचा विचार न करता तुम्ही कधीच असा म्हणजे चळवळीला कुठं ब्रेक दिलेला नाही किंवा ब्रेक घेतलेला नाही, तरी अखंड सुरू आहे. आता
अजूनही चळवळी सुरू आहे, तर तुमचं आता पुढची दिशा काय आहे एकूण? म्हणजे तुम्हाला या शेतकरी चळवळीची पुढची दिशा काय राहते, तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय राहते, आणि तुम्हाला आता कुठलं उद्दिष्ट काय, तुमच्या पुढचं उद्दिष्ट काय आहे? एक असं आहे की माझं एक काम अर्ध राहिलं. मी देशभरातल्या सगळ्या संघटना एकत्रित केल्या, अजूनही त्यांच्या संपर्कात असतो मी, एकत्रित केलेल्या आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून कधी नाही ते सगळ्या शेतकरी नेत्यांच्या मध्ये एकमत झालं एका कायद्याच्या बाबतीत, ते म्हणजे हमीभावाचा कायदा. जसा किमान वेतन कायदा आहे, त्या धर्तीवर किमान हमीभाव कायदा जर का पार्लमेंटमध्ये मंजूर झाला तर मग हमीभावानं खरेदी करा म्हणायचं कारणच नाही. बाजारभावच हमीभावाच्या लेवलला स्थिर होऊन जाईल आणि मग शेतकऱ्याला आपोआपच हमीभाव गॅरंटेड मिळेल. आज फक्त 6% शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो, 94% शेतकऱ्यांना मिळत नाही. तो 100% शेतकऱ्यांना मिळेल. आणि त्या कायद्याचा एक ड्राफ्ट आम्ही तयार करून जवळजवळ 21 पक्षांची त्याला मान्यता घेतली होती आम्ही, म्हणजे पाठिंबा घेतलेला होता त्या कायद्याच्या मसुद्याला. आणि तो मी खाजगी विधेयकाच्या स्वरूपात लोकसभेत 2018 साली मांडलेला होता. पण तो काही चर्चेला येण्यापूर्वीच माझी मुदत संपली आणि परत ते काही करता आलं नाही. तो जर कायदा झाला तर अगदी मी मेघालयमध्ये गेलो होतो मध्यंतरी. मेघालयातल्या शेतकऱ्यांना सुद्धा आलं उत्पादक असेल, हळद उत्पादक असेल, अशा सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देणारा असा तो कायदा पास करून घ्यायचा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. आणि त्यासाठी आमचे देश पातळीवर प्रयत्न चालू आहेत. आणि खरं तर त्यासाठी मला पुन्हा एकदा, नाही तर आता लोकसभेचं काय मला नाविन्य राहिलं नाही, 10 वर्ष काम केलेलं आहे. पण लोकसभेत तिथं एकदा जाऊन त्यासाठी पुन्हा एकदा लॉबिंग करायचं आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचं. त्यासाठी चालू आहे. आणि बाकी ही शेतकरी चळवळ अजून आपल्याला, आता माझ्याकडे तर आता माझं वय 58 आहे, आता अजून एक 10-12 वर्ष आहेत माझ्याकडे उमेदीची. तेवढ्या वर्षामध्ये देता येईल तेवढं शेतकरी चळवळीला योगदान द्यायचं, एवढंच उद्दिष्ट आहे माझं. आता महाराष्ट्राच्या संदर्भात आणि तुमच्या राजकारणाच्या संदर्भात तुम्ही कुठल्या बाजूचे आहे नेमके आता? म्हणजे दोन जे पक्ष आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, महायुती आणि सध्या तरी मी केंद्र आणि राज्य सरकारच्या पूर्णपणे विरोधात आहे. पण विरोधकांच्यात पण मी नाही, कारण ते विरोधक मतलबी आहेत असं माझं मत आहे. पण कधी कधी शक्तिशाली विरोधकांच्यावर लढत असताना मग विरोधकांची मदत घ्यावी लागते. चळवळीमध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा घेतो. तसं कदाचित होईल, पण विरोधकांनी पण दुटप्पीपणा, ढोंगीपणा सोडला पाहिजे, तर त्याच्याबद्दल विचार करता येईल. असे म्हणजे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं काही विचार केलाय? हा, आता जर काय हे ईव्हीएमचा वापर करून, आता मला नाही वाटत की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मॅनेज करणं एवढं सोपं नाही आहे, कारण परिस्थिती फार वेगळी वेगळी असते. पण पैशाचा वापर वारेमाप होणार आहे, सत्तेचा वापर होणार आहे, दमदाटी करणं, बदल्या करतो म्हणणं, किंवा हा ठेका देतो, तो ठेका देतो, अशा सगळे आमिषे असतील. अशा परिस्थितीमध्ये विरोध जागृत राहावा. सुदृढ लोकशाही त्यालाच म्हटली जाते जेव्हा विरोधक प्रबळ असतो. विरोधक दुबळे झाले तर लोकशाही मध्ये असमानता तयार होते, असमतोल तयार होतो आणि सत्तेत असणाऱ्यांना माज येतो. अगदी समाजवादी राजवटीमध्ये सुद्धा पॉलपॉट किंवा आपले रशियाचा क्रूर कर्म काय नाव, स्टॅलिनचं उदाहरण घेता येईल. तर म्हणून हा सत्तेचा समतोल राहावा म्हणून विरोधकांनी किमान एकत्रित राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा प्रकारे जर का सहकार्याचा हात पुढे आला तर मी विचार करेन त्याचा. धन्यवाद शेट्टी साहेब, तुम्ही आलात महाराष्ट्र दिनमानच्या स्टुडिओत आणि एकूण सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दीर्घ अशी चर्चा केली, त्याबद्दल मनपूर्वक नमस्कार. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा.